नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या खास कार्यक्रमातून आपण निरोगी आरोग्यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतो. आज आहे डॉक्टर्स डे. या निमित्त सर्वांना शुभेच्छा, कारण डॉक्टरांमुळेच आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. म्हणूनच सर्वांना आज 1 जुलै रोजी डॉक्टर्स दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे न्यूरो इम्युनॉलॉजी जागरूकता. खरं तर न्यूरो इम्युनॉलॉजी हा शब्द आज अनेक जणांनी पहिल्यांदा ऐकला असेल, खूप जणांसाठी तो नवीन असेल. ही विविध आजारांची एक सिस्टीम आहे आणि यात नेमक्या कोणत्या आजारांचा समावेश होतो, त्यांवर उपचार कोणकोणते असतात, याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरो इम्युनॉलॉजी क्लिनिक प्रमुख डॉक्टर दीपक ऐवळे सर. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार डॉक्टर. न्यूरो इम्युनॉलॉजी, जसं मी सांगितलं की हा शब्द अनेक जणांसाठी नवीन असेल. न्यूरो इम्युनॉलॉजी म्हणजे नेमकं काय आहे? सर्वप्रथम आपणा सर्वांना आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा आणि थँक्यू तुमच्या डॉक्टर्स डे बद्दल, शुभेच्छाबद्दल. तर न्यूरो इम्युनॉलॉजी या शब्दावरून ठरवायचं की इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आणि न्यूरो म्हणजे मज्जासंस्थेशी निगडित रोगप्रतिकारक शक्ती. मग आपल्या शरीरात जी इम्युनिटी आहे ती कीटाणू किंवा विषाणूंच्या विरोधात काम करते, पण त्याच्याच वर असणारे जे कोड्स आहेत, ते जेनेटिक कोड्स असतात, तेच कोड्स आपल्या नसांवरती, आपल्या मज्जासंस्थेवरती किंवा स्नायूंवरती पण असतात. आता ही मॉलिक्युलर मिमिक्री होऊन जे फसगत होते त्याच्यामुळे ऑटोइम्युनिटी तयार होते आणि त्या ऑटोइम्युनिटीमुळे आपल्या अवयवांना त्रास होतो. आणि जेव्हा तो त्रास मज्जासंस्थेशी निगडित आहे तेव्हा त्याला आपण म्हणतो न्यूरो इम्युनॉलॉजी. आणि ह्या खाली येणाऱ्या आजारांना आपण न्यूरो इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स असं म्हणतो. खरं तर हे कळायला जरा किचकट आहे, पण डॉक्टर आपण आपल्या पेशंटच्या उदाहरणाद्वारे आम्हाला सांगू शकता का, काही अनुभव असे? आता आपल्या शरीरामध्ये रोगराई होते त्यावेळेला सहसा आपण म्हणतो की इन्फेक्शन झालं आहे, काही वेळेला म्हणतो की रक्त कमी आहे म्हणजे न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहेत, काही वेळेला म्हणतो की टॉक्सिन्स आहेत, काही वेळेला आपल्याला वाटतं की रक्तपुरवठ्याशी निगडित आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो की पॅरालिसिस होतोय, तो मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला किंवा गाठोळी तयार झाली तर पॅरालिसिस होतो. इथे हे असली कारणं नाही आहेत आणि मुळात आपलीच रोगप्रतिकारक शक्ती या अवयवांच्या विरोधात काम करते, म्हणून ह्याला आपण म्हणतोय. पण तसं म्हटलं तर लक्षणं त्या अवयवावर निगडित आहेत. जसं त्यातलं एक उदाहरण आहे ऑटोइम्युन एन्सेफलायटिस. ऑटोइम्युन एन्सेफलायटिस म्हणजे नावातच लिहिलेलं की एन्सेफलॉन म्हणजे ब्रेन आणि आयटिस म्हणजे इन्फ्लेमेशन, म्हणजे मेंदू ज्वर जो होतो त्या मेंदू ज्वरात जेव्हा इन्फेक्शन असतं तेव्हा आपण म्हणतो की बॅक्टेरियल किंवा व्हायरल मेनिंगो एन्सेफलायटिस. पण जेव्हा ऑटोइम्युनिटी असते तेव्हा त्याला आपण ऑटोइम्युन एन्सेफलायटिस म्हणतो. तसंच मणक्याचा आजार आहे मायलायटिस, त्यात न्यूरोमायलायटिस ऑप्टिका हे सहसा मध्यमवयीन स्त्रियांमध्ये जास्त होतं आणि त्याच्यात अपंगत्व येऊ शकतो, म्हणजे दोन्ही पाय किंवा काही काही वेळेला श्वासोश्वासाला त्रास होतो. आणि न्यूरोमायलायटिस ऑप्टिका म्हणजे डोळ्यांच्या ऑप्टिक नर्वलाही इजा होऊ शकते. तर त्या अवयवांना ज्या त्रास झाला त्याच्यावरून आपण ठरवतो की ह्याची नावं पण ठरलेली आहेत. तसंच मायस्थेनिया ग्रेव्हिस म्हणजे काही सेलिब्रिटींना पण तो आजार आहे, पण त्या आजारांचं योग्य निदान चालू आहे तर ते त्या हिशोबाने त्यांचं जीवनमान सगळं चालू आहे. पण जर योग्य निदान नाही झालं तर मायस्थेनिया ग्रेव्हिसमध्ये दिसायला त्रास होतो, पापण्या झुकतात, काही काही वेळेला दोन दिसत आहेत आणि मग मध्येच बरं होतं, परत बिघडल्यासारखी ही लक्षणं उतार चढाव चालू असतात. काही वेळेला काही लोकांना बोलायला त्रास होतो आणि चालणं फिरणं, पायऱ्या चढून वर जाणं, ह्या सगळ्यांमध्ये त्रास होतो. तर ही लक्षणं मायस्थेनिया ग्रेव्हिस. अशीच लक्षणं इन्फ्लेमेटरी मायोपॅथीज म्हणजे मसल्सचा ऑटोइम्युन आजार म्हणजे इन्फ्लेमेटरी मायोपॅथीज, त्याच्यातही तशीच लक्षणं की चालण्या फिरण्याला त्रास होतो, उठणं बसणं कठीण जातं, मान ही सहज सांभाळता येत नाही आणि काही वेळेला श्वासोश्वासाचा पण त्रास होतो, असं इन्फ्लेमेटरी मायोसायटिस. आणि एक म्हणजे खरं तर पाश्चिमात्य देशात जास्त असलेला रोग हा मल्टिपल स्क्लेरोसिस. पण आता आपल्या देशातही याबद्दल जागरूकता वाढली आहे आणि मल्टिपल स्क्लेरोसिसचे म्हणजे आपल्याला काही रुग्ण आमच्या ओपीडीजमध्ये आता सहज आढळतात. आता आपण या विविध आजारांचा उल्लेख करून त्यांची लक्षणं सुद्धा आम्हाला सांगितलेली आहेत. डॉक्टर, या आजारांमध्ये लक्षणं वेळीच कळणं किंवा वेळीच त्यांचं निदान होणं किती फायद्याचं ठरतं, त्यामुळे रुग्ण वाचू शकतात का?
हां, तर हे आजार असे आहेत की कन्व्हेन्शनल म्हणजे आपण जे म्हणतो की ताप आला किंवा अचानक वीकनेस आला किंवा मला BP, डायबिटीज असे काही आजार आहेत आणि त्यामुळे झालेला धोका, ते धोके नसताना सुद्धा हा न्यूरो इम्युनॉलॉजीचे डिसऑर्डर्स होतात. म्हणून आपल्याला अवयवांच्या आधारे लक्षणं लगेच नोटीस करायची आहेत. म्हणजे जसं की न्यूरोमायलायटिस ऑप्टिकामध्ये दिसायला त्रास होतोय किंवा हातापायाला मुंग्या येतात, बॅलन्स जातोय. मल्टिपल स्क्लेरोसिसमध्येही तसंच होतं की डोळ्यांचे काही दिसायचा त्रास आहे का, चालण्या फिरण्याला त्रास आहे का, हातापायाला मुंग्या येत आहेत का. मायस्थेनियामध्ये 2-2 दिसणं, पापण्या लवणे किंवा बोलायला त्रास होणं आणि ते अचानक दिवसभरात उतार चढाव होतात ह्या लक्षणांमध्ये, तर ते मायस्थेनिया ग्रेव्हिस. आणि ऑटोइम्यून एन्सेफलायटिस म्हणजे इतर मेंदूज्वरांप्रमाणेच माणूस बेशुद्ध होऊ शकतो, फीट येते, वागण्यात बदल येतात, मेमरीचा प्रॉब्लेम होतो, काही काही वेळेला फसगत होते की ओल्ड एजमध्ये हे डिमेन्शिया झालं आहे आणि डिमेन्शियाला काही उपचार नाही आहेत, पण ऑटोइम्यून एन्सेफलायटिसला उपचार आहेत. आणि ह्या सर्व आजारांमध्ये जर वेळेत निदान झालं आणि उपचार वेळेत मिळाले तर काही काही वेळेला तर पूर्ण रोग बरा होतो आणि रुग्णाची वाताहत होत नाही. म्हणजे काही वेळेला डिसेबिलिटी, अपंगत्व येतं, ते होत नाही आणि पुढे चांगलं आयुष्य जगायला भेटतं. म्हणजे बरे होणारे असे हे आजार आहेत. पण डॉक्टर, यांवर उपचार करायचं म्हटलं तर त्याचे टप्पे कसे असतात? शस्त्रक्रियेची वेळ कधी येते? सहसा आपण जसं म्हणालो इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीशी निगडीत हे आजार आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये बरेचसे आजार हे औषधांवरती आहेत. म्हणजे त्याचे निदान करायला आपल्याला जर समजा एन्सेफलायटिस सस्पेक्ट झाला आहे तर न्यूरोलॉजिस्ट MRI ब्रेन करतात, किंवा मायलायटिस म्हणजे मणक्याचे आजार आहेत तर न्यूरोलॉजिस्ट MRI स्पायनल कॉर्ड करायला लावतात, किंवा नसांचा आजार आहे किंवा स्नायूंचा आजार आहे तर नर्व कंडक्शन आणि EMG असे टेस्ट करायला लावतात. आणि ह्या टेस्टच्या आधारे काही ब्लड टेस्टही होतात, रक्त तपासण्याही होतात आणि त्याच्यावरून निदान होऊन काही वेळेला आपण रोगप्रतिकारक शक्तीला मॉडिफाय करणारे काही औषधं देतो. आणि आत्ता तसे म्हणजे काही वेळेला स्टेरॉइड्स आपण म्हणतो की ऐकायलाच भीती वाटते, पण बऱ्याच वेळेला योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे स्टेरॉइड्स वापरले, शॉर्ट ड्युरेशनसाठी वापरले, प्रॉपर डोसेसेसमध्ये वापरले तर हे प्राण वाचवणारे औषध आहे. पण त्याला योग्य सल्ल्याविना आपण वापरू नये. आणि त्या व्यतिरिक्त काही इंजेक्शन्स आहेत की आपण म्हणतो मोनोक्लोनल अँटीबॉडीज, म्हणजे ज्या रोगप्रतिकारक शक्तीचे कण आपल्या शरीरात तयार होतात आणि ते आपल्या विरोधात काम करतात, त्यांना ब्लॉक करायला ही औषधं आपण शरीरात सलाईनद्वारे देतो. आणि वेळेत उपचार मिळाल्यावर बऱ्याच वेळेला असे एक म्हणजे खूपच ड्रास्टिक इम्प्रूव्हमेंट दिसते की आपल्याला वाटते की आपण वेळेत आलो तर त्याचं फलस्वरूप मिळतं आपल्याला. आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता कधी भासते? शस्त्रक्रियेबद्दल बोलत होतो तर त्यात एकच आहे की मायस्थेनिया ग्रेव्हिस या आजारामध्ये काही काही वेळेला थायमस नावाची ग्रंथी असते छातीत, त्याच्यात उगम असतं आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे. तर त्यावेळेला त्या थायमस ग्रंथीचा काही विकार असेल तर त्यामध्ये थायमोमा किंवा थायमिक कॅन्सर असण्याची शक्यता असते. ते आपण छातीचा CT स्कॅन करून पाहतो. ती जर गाठ असेल तर ती गाठचं ऑपरेशन केलं जातं थोरॅकोटॉमीद्वारे. आणि त्याच्यानंतर खूपच बदल घडतो की बऱ्यापैकी 1/3 व्यक्तींना औषधंही बंद होतात. म्हणजे शस्त्रक्रियेनंतर इतका फरक पडतो की 1/3 औषधं लागत नाहीत, 1/3 औषधांवरती चांगला कंट्रोल येतो. म्हणजे विविध उपचार आहेत न्यूरो इम्युनॉलॉजीमधल्या आजारांवर, पण खरं तर उपचारांपेक्षा प्रतिबंध कधीही बरा. हे आजार होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावी आपण सर्वसामान्य आयुष्यात? आता म्हणजे मी एक उदाहरण द्यायचं राहून गेलं. GBS आता पुण्यात GBS नावाच्या आजाराचं हे झालेलं. मध्ये आपण म्हणालो की कुंभमेळ्यामध्ये बऱ्याच वेळा गर्दी जमा झाली तर इथे लोकांना इन्फेक्शन्स झाले गर्दीमुळे किंवा पाण्याद्वारे इन्फेक्शन्स झाले आणि त्यामध्ये जुलाब झाले. आणि जुलाब झाल्यानंतर कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी नावाच्या किटाणूमुळे जे इन्फेक्शन झाले त्याने GBS नावाची ऑटोइम्युनिटी ट्रिगर करून आजार निर्माण केले. त्यात हातपाय वीक होतात आणि काही काही वेळेला श्वासोश्वासाचाही त्रास होतात आणि लोकांना व्हेंटिलेटरवरही ठेवावं लागलं रुग्णांना. तर अशी जी आहेत की रोजच्या जीवनशैलीत आपण स्वच्छ आहार आणि योग्य व्यायाम आणि आपल्या शरीराचे काही लक्षणं, छोटे बारीक सारीक लक्षणं
की मला विसरायला होतं आहे किंवा मला हातापायाला मुंग्या येत आहेत, कुठे वीकनेस वाटतो, दिसायला त्रास आहे, चालताना तोल जातो आहे, ही छोटी छोटी लक्षणं जर तुम्ही ऑब्झर्व करून घेतलीत, शेजाऱ्यांकडून म्हणजे घरातल्या व्यक्तींकडून ती क्रॉस चेक करून घेतलीत की मला असा त्रास होतो आहे का, आणि लवकर रिपोर्ट केलं तर यामध्ये खूपच चांगला इफेक्ट होतो की बाबा आपल्याला निदान लवकर होऊन योग्य ते उपचार घेता येतात. म्हणजे सुदृढ जीवनशैली जगण्याकडे आपल्या सर्वांचा कल असायला हवा आणि त्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करायला हवे. डॉक्टर, आपल्याला असं नाही वाटत का की न्यूरो इम्युनॉलॉजी आजारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता फार कमी आहे? जर ही जागरूकता वाढली तर खूप चांगलं होईल, म्हणजे फायद्याचं ठरेल ते. हो, म्हणजे आता आपल्या देशात न्यूरो इम्युनॉलॉजी क्लिनिक्स बरेच सुरू झालेत की ज्यामध्ये हे सर्व आजारांचे योग्य तज्ज्ञ आहेत. त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट आणि काही वेळेला सायकोलॉजी चे तज्ज्ञही सपोर्ट करतात. आणि औषधांचेही अवेलेबिलिटी म्हणजे आधी आपल्या देशात उपलब्धता नव्हती, पण आता ह्या रिसेंट वर्षांमध्ये औषधं उपलब्ध झाली आहेत, योग्य ती औषधं अवेलेबल आहेत आणि निदान करणारे उपकरणंही आहेत, म्हणजे तसे टेस्टही आहेत. तर त्यामुळे जर तुम्ही जागरूक राहिलात आणि आपल्या जीवनशैलीवर लक्ष दिलं तर त्यामध्ये लगेच असे रोगाची लक्षणं पकडता येतात आणि त्यामध्ये आपल्याला हे न्यूरो इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स जर लवकर ओळखता आले तर नक्कीच बऱ्याच पेशंट्सना पूर्ण बरं होता येतं. हा आमचा अनुभव आहे. आपण उशीर केला तर मात्र काही काही वेळेला अपंगत्व येतं, म्हणजे मेंदूचा एन्सेफलायटिस झाला तर माणूस विसरायला लागतो, बेड रेडन राहतो, दुसरं अवलंबून राहतो. मायलायटिस झालं तर चालता येत नाही, व्हीलचेअर बाउंड होतो, त्याला फिजिओथेरपी करावी लागते. म्हणजे इवन शिशूचं समजत नाही, कारण मायलायटिस म्हणजे त्यातूनच सगळे फायबर्स शिशूचे पण येतात. तर आणि काही काही वेळेला तर प्राणघातकही होतात. आपल्या प्रेक्षकांमधून जर कोणाला आपल्याकडून मार्गदर्शन हवं असेल किंवा सोलारिस हॉस्पिटलचं एक स्पेशल असं न्यूरो इम्युनॉलॉजी सेंटर क्लिनिक सुद्धा आहे, त्याबाबत आपण काय माहिती द्याल? तिथे काय काय सुविधा आहेत? जसं आम्ही म्हणालो की न्यूरो इम्युनॉलॉजी क्लिनिक्समध्ये योग्य तज्ज्ञ असतात, ते तज्ज्ञ तपासतात, त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट मिळतो सायकोलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्टकडून. आणि त्यामध्ये आम्ही MRI, CT स्कॅन, नर्व कंडक्शन स्टडी, मेंदूसाठी EEG हे सर्व टेस्ट करतो आणि त्याला पूरक असे ब्लड टेस्ट करतो आणि त्यानंतर योग्य ते उपचार देतो. तिथे ह्यामध्ये ICU केअरही काही काही वेळेला लागते, कारण बरेच रुग्ण श्वासोश्वासाला त्रास आहे किंवा बेशुद्ध आहेत, ह्या अवस्थेत पण आमच्याकडे आढळतात. तर हे एक असं आहे जसं की ही एक नवीन सबस्पेशालिटी म्हणता येईल न्यूरोलॉजीची, जी एक आपल्याला गरज आहे की योग्य निदान होऊन ह्या आजारांचे रुग्णांना बराच फायदा होतो. होय, आणि सोलारिस हॉस्पिटलचा पत्ता, त्याचबरोबर वेबसाईट आणि संपर्क क्रमांक आपण स्क्रीनवर दिलेलाच आहे. प्रेक्षक हो, आपण याद्वारे डॉक्टरांशी नक्कीच संपर्क साधू शकता आणि सोलारिस हॉस्पिटलच्या न्यूरो इम्युनॉलॉजी क्लिनिकमध्ये जाऊन आपण उपचार करून घेऊ शकता. डॉक्टर, आज डॉक्टर्स डे आहे, आपला दिवस आहे, या निमित्ताने आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना काय आरोग्यदायी असा सल्ला द्याल? मला वाटतं की जागरूक राहणं, म्हणजे जागरूक तुमचं मानसिक आरोग्य असायचं असेल किंवा शारीरिक आरोग्य असेल, त्याबद्दल तुम्हाला जागरूक राहणं आणि जी माहिती घेताय ती योग्य म्हणजे स्त्रोत्र आहे की योग्य सोर्समधून तुम्ही माहिती घेताय हे ठरवा. काही वेळेला व्हॉट्सअप, इंटरनेट याच्यावर काही काही ठिकाणी चुकीच्या माहिती असतात, त्याच्या आहारी जाऊ नका. तज्ज्ञांकडून माहिती घ्या, तज्ज्ञांशी संवाद चांगला साधा, त्यामध्ये तुम्हाला चांगलं आरोग्य देण्यासाठी आपले तज्ज्ञ, आपले भारतातले वैद्यकीय तज्ज्ञ फार सक्षम आहेत. आणि मला आज या दिवशी सर्व डॉक्टरांना, भारतीय डॉक्टरांना माझ्याकडून हॅपी डॉक्टर्स डे. आणि आमच्याकडून तुमचे खूप खूप आभार, कारण आपण रुग्णांवर उपचार करता म्हणून रुग्ण सुदृढ आयुष्य जगू शकतात, त्यांना नवजीवन मिळू शकतं. डॉक्टर, खरं तर सुदृढ आयुष्यासाठी व्यायाम इतकाच आहार खूप महत्त्वाचा असतो. आपण काय खातो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. न्यूरो इम्युनॉलॉजी आजार होऊ नये किंवा ते झाल्यास आहार कसा असावा? बेसिकली असं काही स्पेसिफिक रिकमेंडेशन न्यूरो इम्युनॉलॉजीच्या आजारांसाठी नाही आहे, पण जसं आता मगाशी मी मेन्शन केलं की हे गर्दीच्या ठिकाणी किंवा खाण्यातून आलेले इन्फेक्शन
हे ट्रिगर्स असतात इम्युनिटीसाठी. न्यूरो इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्सच्या 10-15 दिवस आधी कोणाला तरी ती सर्दी खोकला झालेला असतो, कोणाला तरी काय म्हणतात लूज मोशन्स झालेले असतात. काही वेळेला असं असतं की स्मोकिंग करणारे काही लोकांना कॅन्सर होणार असतो, पण त्याची चाहूल ते कॅन्सर आधी न माहिती होता असे न्यूरो इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स होऊन लक्षात येतं की पुढे जाऊन त्यांना कॅन्सर होणार आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की मुळाशी त्याच्या आहे आपली जीवनशैली, योग्य आहार, व्यसनांपासून दूर राहणं, स्ट्रेसमुळे बरेचसे आजार निर्माण होतात. त्यामुळे मानसिक किंवा फिजिकल स्ट्रेस हाही नसावा. योग्य व्यायाम करा, योग्य आहार घ्या, स्ट्रेस कमी ठेवा आणि लोकांशी संवाद साधा. म्हणजे एक प्रकारे आपण एक सोशलाइज करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला मेंटल स्ट्रेस राहत नाही, सोशल सिक्युरिटी वाटते. अगदीच डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.